नमस्कार मंडळी. तर बघा आता आमची तयारी चाललेली आहे आणि तयारी करून आम्ही पहिलं जेवणार आहे, कारण की बिर्याणी आली आणि खूप भूक लागलेली आहे. आणि आज खूप आज आहे स्पेशल दिवस, खास माझ्यासाठी, माझ्या मम्मी पप्पांसाठी. का माझ्या मम्मी पप्पांसाठी स्पेशल दिवस हा आहे की मी आजच्या दिवशी जन्माला आले. हा त्यांच्यासाठी स्पेशल दिवस आहे माझ्यासाठी. आणि तो आता सेलिब्रेशन करणार आहेत माझे मिस्टर, म्हणजे आहो. तर सगळ्यांसोबतच म्हणजे हा स्पेशल दिवस आहे, तर आज साजरा करणार आहे आम्ही, सेलिब्रेशन करणार आहे. तर आता आम्ही पहिलं जेवून घेणार आहे. जेवण झाल्यानंतर मग आम्ही तयारी करते पटकन, कारण की बिर्याणी आली आणि त्याचा सुगंध एवढा सुटला आहे ना, भाऊ खात होते ना, त्याच्यामुळे आम्हालाही भूक लागली आणि वेळ पण झाला होता, 9 वाजले होते. जरा बाहेर गेलो. फोटो आता वरती ठेवले, तर बघा वर ठेवलेत पॅक करून. नाही तर तुम्हाला फोटो पण दाखवलेस, तर आम्ही फोटो काढलेत ना अगोदरच, तर ते फोटो फ्रेम करून आले. खूप सुंदर फोटो आमच्या चौघांचे. खूप एकदम क्यूट आले फोटो. माऊचा तर एवढा क्यूट आले काय. माऊचा तर न्यू बॉर्न पासून ते 12 महिन्यापर्यंतचा फोटो आहे, म्हणजे वर्षापर्यंत. आता माऊचा बघा मेकअप चाललेला आहे. बघा हिचा मेकअप बघा कसा चाललाय. स्वतःहूनच मेकअप करते, आय शॅडो लावते आणि तयारी पण स्वतःच करते. तिला असं वाटतं की ती खूप मोठी झालेली आहे. आता यांचं चालेल पप्पू बड्डे आहे माझा आणि तयारी चालली याची. तर चला आता जेवण घेतो आणि आवरून पण घेतो. आम्ही ऍक्च्युली ना केक अगोदर कापणार होतो, पण ही जी बिर्याणी बघितली ना, पहिलं जेवूया, मग नंतर केक, पहिला फोटो बा नंतर केक. डबाच घेऊन चाललेत. आणि ते बघा आम्ही केक आणले आणि बघा किती टेस्टी दिसते. आणि तर रायता भूक नाही लागलेला, केकच खाणार आहे. अयो रायता बघा, पकडा रायता पण. चमच घ्या, भूक लागली ना बिर्याणी बघून. हे पण घ्या, 5 ताटं झाले ना. चला इथं सगळे बिर्याणी खायला बसलेत बघा. सगळे तुटून पडले. भाऊंनी पहिल्यांदा खाल्लं म्हणून झाले सगळे. हा ना, टीव्ही लावली इथं, ब्लॉग बघायचं चाललेलं आहे. बिर्याणी बघा किती चविष्ट दिसते. तू पण बसली, मी पण बसली. स्पेशल बनवलंय. हो बघूया थोड्या वेळाने. या जेवायला या. माव तर विचारणार नाही कशी आहे. आता माझी तयारी झालेली आहे, फ्रेश झालेलो आहे, कपडे घातलेले आहेत, जेवण खाणं झालेलं आहे. तर आता चाललेली आहे बाहेर. आता केक कटिंग करायचं आहे. तर चला खूप वेळ झालेला आहे, नाहीतर 12 वाजून जातील आणि माझा केक कटिंग होणार नाही. त्याच्या अगोदर मला व्हिडिओ टाकायचा. माऊ बस झालं, माऊ किती हे करणार आहे. आणि सिद्धू बघा समोर पडलाय. तो ब्लॉग नसेल केला असेल मी. आणि ह्या वर्षी पण सिद्धू आहे आणि आत्या मामा भाऊ सगळे आलेले आहेत. तर आता चला आपण जाऊया सेलिब्रेशन करण्यासाठी. हा बघा माझा बर्थडेचा केक, पूर्ण चॉकलेट केक आहे पूर्ण. कितवा बर्थडे मला आठवतच नाही किती बर्थडे. मी सांगतो ना तुला. नका सांगू, पण असं सांगायचं नाही. मुलीने किती दिली बर्थडे. मी सांगतो ना, 42 वय. 50. आता कशी झाली. आता 51 चालू होते. मुलीने तर टाकलं नाही तारीख.
चिंपट चिंपट प्रेझेंट. काम काढतो देतो. बाहेर बघा आता कोण आलाय. बिलोडा मावशी. चेरी आणि किट्टो. असं पहिले काढ. तू हातात असं आणि हे कर असं. ए, लवकर करा लवकर. पंखा लावतो मला. पंखा लावतो. बस झालं बस. अरे बापरे. असं असं पंखा लावतो. इथं बघ. इथं बघ ना. थांब. आता बघा ओळून झालेलं आहे. आता आम्हाला केक कटिंग करायची आहे. फोन पडला आणि एक आम्ही शॉर्ट फिल्म बनवलेली आहे. आणि आता आम्ही शॉर्ट फिल्म बघितली असेल. म्हणजे तुम्ही बघितलं असेल भाऊ दाखवताना तो शॉर्ट फिल्म बनवलाय. आणि मी माऊली त्याच्यामध्ये आलो नाही. आपण बनवू वेगळी बनवू. To you. Happy birthday to you. Happy birthday dear Rupa. Happy birthday to you. God bless you. May God bless you. Happy birthday. एवढं रुपालीला खाल्लंही नाही. Happy birthday to you. या हिला काय बर्थडेचं पडलंच नाही. हिला नुसतं खायचं कळलं. अर्धा केक संपवत आला या आईने. या चला चला आई जा. आई जा लवकर. बापू जावा. जावा तिकडे केक खायला. थांब ना माऊ. केक आजा कसं बघ. केक मस्त केक आहे. अरे एक नंबर केक आणलाय. नाही रे विदाउट एगचं. थांब जरा मला फोटो काढू दे. बापू इथं बघा. छोटा नसतो. इथं बघा. हे पाय. हे पाय. मी चाललोय का तुम्ही चालणार? चारा. इथं बघा बापू इथं. हा, बस 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 बस. हा, दोघं एकमेकांना चारा. हा, बस. चला चला. हे आजा पकड रे. चालूच आहे ना. तू पहिले आत घेस. थांब. ये. मिळत झाले ना. हा. अरे थांबा ना. काय चालत तू. केक खाल्लेला आहे आता दोघांनी. आणि माव काय केक का सोडणार झाले. गावाला बर्थडे होता तर ती बारकी होती तेव्हा त्याच्यावर बसली टेबलावर केक खात होती. बारकी होती ती. बस जरा चला केक खा. बघ तिने कसं खाल्ला बघ. ये तुझी बोटं मोठं टाकली तिने. असं असल्यानं चिवने तिच्या आवडत्या मम्मीसाठी गिफ्ट आणलेलं आहे. गिफ्टच म्हणलं मी. लवकर द्या. आय लव्ह यू मॉम. तेच मी लावले. चिवणीमध्ये दिलेलं आहे बघा. हम्म. बया, एवढी मोठी स्पीच लिहिली तिने. आणि काय काय लिहिलं बघा. आई मी तुझ्या पोटातून जन्मली. मी खूप लकी आहे. तुला नाही माहित की मी तुझ्याशी मी किती प्रेम करते. तुझ्यामुळे माझं आपलं घर चालत आणि तुझं आवडीचं कोण बघत नाही. सगळे आपल्याला जेवण बनवत. आपलंच जेवण बनवत. ते तिने सिरियल मधलं घेतलं थोडं. ते आईचं. आई माय मदर रिमेंबर. राहू दे. ते काय भरपूर आहे. नाही. 10 लाईन येते वाचायला. का एवढं सगळं लिहिलेलं आहे. तर तुला thank you. Thank you. आता एक फोटो काढ आमचा.
फोटो का तर आता छान प्रकारे बेस्ट बर्थडे सेलिब्रेशन झालेलं आहे. आता केक वीक खाऊन झालेला आहे. आता आत्या बिचारा हात करतायत आणि बाहेरचं झाडलोट चालली आहे. पोरं बसले ते सिलवून आता हातमध्ये. कधी कधी बड्डे होते, कधी काय होते. म्हणजे खूप गरम होते, एवढं गरम होतं ना विचारायची सोय नाही. आता बघा आमचं जेवण झालेलं ना, तर बिर्याणी आम्ही 1.5 किलो मागवली होती आणि किती उरले, भरपूर उरले. म्हणजे आम्ही उद्याही खाऊ शकतो एवढी बिर्याणी. आणि एक नंबर टेस्टी आहे. मी तर म्हणते ना कॉलेज जे कोणी म्हणजे बिर्याणी ऑर्डर करते ना त्यांनी श्रुती किचनवाल्यांकडनंच करा, कारण ती खूप टेस्टी आहे. स्पायसी पण जास्त नाही, एकदम म्हणजे आपल्याला पाहिजे तशी आहे. तर बघा तुम्ही बिर्याणी किती उरली ती. तर हे बघा एवढं टोप भरून राहिलेली आहे. आणि ह्या पातेला लय मोठं आहे, असं छोटा पण नाही, एकदम मोठं सर्कल आहे बघा. आणि इथं बघा ह्याच्यात अजून आहे, अजून ही बिर्याणी भरायची. एवढी आता ह्याच्यात बसणार नाही तर दुसऱ्या टोपात घेते आता. म्हणजे एवढी बिर्याणी राहिली आमची. उद्याची तयारी म्हणजे उद्यासाठी खास दुपारच्या जेवणाला. बघा किती एक एक दाणाचं दाणं बघा किती मोठा मोठा आणि टेस्टी आहे. आता आम्ही बाहेर बसलो इथं, म्हणजे दोघं जण आत्या मामा इथं बसलेत, मॅच बघायचं चाललंय. तर माझ्या चिवनी तर दिलं. आता माझ्या माऊनी मला गिफ्ट दिले सरप्राईज. तर बघा काय दिलंय ते. असं पहिलं तोंड बघा केक खाऊन कसं झालंय. मग तोंड दाखव. नाही बघा इथं केक आहे, इथं केक आहे. आता ये दाखव तुझं सरप्राईज मला. काय लिहिलंय बघू दे. तुम्ही रुहीची स्पेलिंग लिहिली, RLOGHI. तू तुझं स्पेलिंग लिहिली बाळा, माझं कुठे स्पेलिंग आहे. अच्छा अच्छा. हे बघा माझ्या माऊनी काढलं. काय झाले. 6 इयरची झाली. कोण तू. मी झाली 6 इयरची. ओके. आता हे दुसरं बघूया आपण. आता माऊ असं असं पकड, असं असं. हां आता मला सांग. हे बघा माऊनी माझे किती सुंदर काढले ड्रॉइंग बघा. मी कुठे दाखव. ही मी आहे. हे कोण आहे. दीदी. आता हे 3 नंबरचं आजी. अच्छा. हे कोण आहे. बापू. आ सिद्धू दादा. पप्पा कुठे आहेत. पप्पाला विसरली काढायची. बापू. अच्छा ते पप्पा आहेत. क्युटी क्युटी पी माझी सुंदर परी राणी. छान आहे मग, मला आवडलं तुझं सरप्राईज. थँक्यू. आणि मी तुला प्यार करते, लय प्यार करते. माझ्या मावचे डोळे बघा कशी सोय झाले तडके. सांगा तिला सांगा तिने छान सरप्राईज दिलं ना मला. 1 नंबर सरप्राईज दिलं. सेम तुझ्या फेस सारखं सुंदर सुंदर, एकदम सुंदर. बघा म्हणजे माझं तोंड. सगळ्यांनी सांगा म्हणजे मावनी कसं दिलंय मला सरप्राईज ते. बघू डोळे भरले का. मग का भरते ग डोळे तुझे. काय झालं डोळ्यांना. कचरा केला का डोळ्यात तुझ्या. मग तुला काय आलं, बेकार का वाटते. आता तर तिला हॅप्पी करून येतो मी. हॅप्पी करणार तिला आता. माझ्या माऊला बेकार वाटतं की दीदीने सरप्राईज दिलं, मम्मीला गिफ्ट दिलं, मी काहीच नाही दिलं. म्हणून ती आता आम्ही लाईटी बंद करून बसलो होतो आणि ती मला एक एक गोष्टी देते. म्हणून म्हटलं चल आता व्हिडिओ काढून दाखवू. म्हणजे माऊ माझी मोठी झाल्यावरती तिला कळेल ना किती लहानपणी मम्मीला किती सरप्राईज देत होती, आहे की नाही. हो की नाही मग. तर आता सगळे हॅपीत. मग माझ्या माऊचं सरप्राईज खूप छान आहे. सगळ्यांनी चांगली कमेंट कर माझ्या माऊसाठी. रडलं माझं बाळ रडलं. आजीला नको जा. आजी कुठं येते जा. तर चला मग आता तुम्ही तर बघितलं असेल माऊनी ड्रॉइंग केली, सगळं केलेलं आहे. आणि माऊ बोलते मी 6 वर्षाची झाली. तर हो मी 6 वर्षाची झालेली आहे, 6 इयरची. जा आजीला दाखव जा. आजी कुठं येते. तर आजचा दिवस खूप छान गेलेला आहे, खूप मस्त गेलेला आहे. संध्याकाळ पण छान गेली. फोटो आले त्याने मी अजून हॅप्पी झालेली आहे. म्हणजे खूप मनासारख्या झालेल्या आहेत गोष्टी. तर माझा बड्डेचं म्हणजे मी सकाळपासून शूट केलं नव्हतं. म्हटलं डायरेक्ट आपण बड्डेच्या टाईमलाच करा, किती लॉंग व्हिडिओ करा. चला मग आता तुम्ही आता बड्डेचं बघितलं असेल, सगळ्याचे सेलिब्रेशन केलं, रील्स काढली. ती रील्स पण मी टाकणार, फक्त गाणं म्यूट करणार आहे. ते का ते तुम्हाला माहिती कॉपीराईट येतं म्हणून. तर मी आता चला मग मी माझा व्हिडिओ आता इथेच थांबवते. तुम्हाला जर आजचा माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि मला बड्डेच्या शुभेच्छा देताना सगळ्यांना खूप खूप धन्यवाद.